सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राहुरी येथील वकील दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांना जीवेठार मारल्याप्रकरणी नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयासमोर नाशिक बार असोसिएशनच्या वतीने निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले। राहुरी येथील ॲडव्होकेट राजाराम जयवंत आढाव व त्यांची पत्नी ॲडव्होकेट सौ मनीषा राजाराम आढाव यांची निर्गुण हत्या करण्यात आली। आरोपींवर कठोर कारवाई व्हावी तसेच प्रलंबित ॲडव्होकेट प्रोटेक्शन अँड ॲडव्होकेट त्वरित लागू करण्यासाठी आज नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयासमोर वकिलांनी तीव्र असे निदर्शने करून धरणे आंदोलने केली। या प्रकरणी ॲडव्होकेट नितीन ठाकरे व ॲडव्होकेट इंद्रायणी पटणी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले। राहुरी येथे आमचे सहकारी ॲडव्होकेट राजाराम आढाव आणि त्यांच्या सौभाग्यवती या दोघांवरती पक्षकाराने जो काही भ्याड हल्ला केला आणि त्यांचा खून केला त्याचा निषेध म्हणून नाशिक वकील संघाच्या वतीनं आज इथं धरणे आंदोलन आपण करत आहोत आणि त्या ठिकाणी एक निवेदन आम्ही सर्व वकील वर्गाच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे दिलेलं आहे। आमचं मुख्य मागणी अशी आहे की ज्या पद्धतीने डॉक्टर लोकांना संरक्षण दिलेलं आहे की त्यांच्यावरती हल्ला करणारा जो इसम असेल तर त्याचा जामीन करताना तो नॉन बेलेबल ऑफेन्स धरला जातो, तशाच पद्धतीने आमच्या वकिलांवरती सुद्धा जर असा हल्ला झाला तर जो काही सेक्शन त्या आरोपीवर लावला जाईल तो सुद्धा नॉन बेलेबल असला पाहिजे आणि वकिलांच्या संरक्षणाकरता जास्तीत जास्त पोलिसांनी सहकार्य केलं पाहिजे अशी आमची मुख्य मागणी आहे। खूप वर्षापासून वकिलांना संरक्षण मिळावं अशी आमची जुनी मागणी आहे आणि ती मागणी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने लवकरात लवकर पूर्ण करावी अशी आमची सर्व वकील वर्गाची मागणी आहे। आज नाशिक जिल्ह्यातील जवळजवळ 500च्या वर वकिलांनी या ठिकाणी धरणे आंदोलनामध्ये सहभाग घेतला आणि आज आपण दिवसभर या ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहोत आणि आमच्या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या वतीने आम्हाला ज्या काही सूचना येतील त्याप्रमाणे उद्या परवा काय करायचं त्याचा सुद्धा ठराव किंवा त्या पद्धतीनं आम्ही कामकाज करणार आहोत। ते आता किती लोकांनी त्याच्यात हे घेतलंय आम्हाला सांगता येणार नाही, ती घटना राहुरीला झालेली आहे, परंतु एक महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या अनेक घटना वेळोवेळी होत आहेत। तुम्ही जे काही मग उदाहरण दिलं तशा पद्धतीने वकिलांवरती हल्ले कोर्टाच्या आवारात होत आहे, कोर्टाच्या बाहेर होत आहेत। आमची जुनीच मागणी आहे की अशा प्रकारे वकिलांवरती कुठले हल्ले होऊ नये। खऱ्या अर्थाने वकील हा फक्त पक्षकाराची बाजू मांडतो, ती बाजू योग्य की अयोग्य हे त्या न्यायाधीशांनी ठरवायचे। त्याच्यामुळं समोरच्या पक्षकाराने सुद्धा वकिलांवरती अशा प्रकारे भ्याड हल्ला करणं चुकीचं आहे। कायदेशीर मार्गाने सनदशीर मार्गाने या वकिलाची काही चुकी असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला कळवू शकता, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाकडे तक्रार करू शकता, नाशिक वकील संघाकडे तुम्ही तक्रार देऊ शकता आणि त्याची चौकशी होऊ शकते, परंतु डायरेक्ट त्या वकिलावरती हल्ला करणे त्याचा खून करणे हे मला वाटतं अत्यंत चुकीचं आहे। वकील त्याच्या प्रामाणिकपणे त्याचा व्यवसाय करतो आहे आणि त्याला सहकार्य करणे हे समाजाची जबाबदारी आहे। त्यात आमची जी सर्वोच्च बॉडी आहे मुंबईची ते या बाबतीमध्ये सर्व निर्णय घेतील आणि त्यांनी जर वेळ घेतली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री तर आम्ही नक्कीच सर्व वकील बंधू भगिनी त्या ठिकाणी त्या निवेदन देण्यासाठी जाऊ। वकील वर्ग हा समाजाचा फार मोठा घटक आहे। वकील वर्ग सर्वांना सेवा देत असतात। फौजदारी प्रॅक्टिस करणारे लोक वेगवेगळ्या आरोपींना म्हणजे जोपर्यंत दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत तो आरोपी गुन्हेगार नसतो त्यांना सुरक्षा देतात। पण आता या दशकामध्ये अनेक अशा घटना घडलेल्या आहेत, मग ते वुमेन लॉयर्स असो किंवा मेन्स असो कुठल्याही प्रकारे आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यावरती अटॅक होणं हे चाललेलं आहे आणि फक्त भारतातच नव्हे तर ग्लोबली सुद्धा हे चालू आहे। अमेरिकेत सुद्धा आता नुकताच एका जजवरती एका आरोपीने हल्ला केला। ते ग्लोबली चालू असताना सगळ्या इतर देशांमध्ये याची बऱ्यापैकी दखल घेतली जाते। आपल्यामध्ये हा वेगळा कायदा असणं आणि सुरक्षितता मिळणं आवश्यक आहे। जसं डॉक्टरांच्या बाबतीत याची दखल घेतली गेली, हॉस्पिटलने तोडफोड करणं या गोष्टींची दखल घेतली गेली, तशीच वकिलांना सुद्धा सुरक्षिततेची अत्यंत आवश्यकता आहे। वकील हा गुन्हेगार नाहीये। एखादा आरोपी निर्दोष सुटतो किंवा एखाद्या आरोपीला शिक्षा होते
अशा वेळेला पर्सनल व्यक्तिगत द्वेषातून वकिलांवरती हल्ला करणं आणि वकिलांना म्हणजे नुसतं नाही तरी दिवाणी कायद्यामध्ये सुद्धा जर एखादा निकाल विरुद्ध गेला किंवा काही पैशाची लायबिलिटी आली तरी सुद्धा अशा प्रकारचे हॅरॅसमेंटचे प्रकार होत आहेत. आणि अगदी औरंगाबादच्या ऍडव्होकेट मीनाक्षी शिरोडे यांच्यापासून ते आत्ताच्या ह्या घटनेपर्यंत राहुरी येथे जी निर्घृण हत्या करण्यात आली त्या वकील दाम्पत्याची, तिथपर्यंत अनेक घटना महाराष्ट्रात सुद्धा घडत आहेत. तर ज्या वकिलाचे ऍडव्होकेट वीरेंद्र या दिल्लीच्या वकिलांची जेव्हा हत्या झाली त्याच्यानंतर हा प्रश्न ऐरणीवर आला आणि महाराष्ट्र बार काउन्सिलनी तरी याचा मसुदा 2021लाच बिलाचा मसुदा तयार केलेला होता. तर आता राज्यसभेवरील पास झालेला आहे, त्याला बरोबर आहे. अजून कायदा हा इम्प्लिमेंट होणं आणि व्यवस्थितपणे त्याची कारवाई होणं हे अतिशय आवश्यक आहे आणि अशा घटना वाढू नयेत म्हणून तो प्रतिबंध करावा, तो कॉग्निझेबल ऑफेन्स असावा असं मला सांगायचं. त्याचं कारण असं दाखवलं जाते की त्यांच्याकडनं त्यांनी खंडणी मागितली 5 लाख रुपयाची, पण असं दिसतंय एकूण की त्यांनी त्यांचं काम घेतलं होतं, त्यांचे काम ते करत होते आणि वकीलपत्र घेतलेलं होतं आणि त्या अनुषंगानेच असं काही उघड कारणं बाकीची सगळे आलेली नाही आहेत बाहेर. पण हा वैयक्तिक द्वेषातून कारणातून आणि त्याचा पोलिसांनी तपास करावा, योग्य ती कारवाई करावी. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक रोड.